गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्र हो. आपण SCA अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सर्वांचं स्वागत. आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भामध्ये भाषा विषयाचा अभ्यास करतो. कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं की कुठल्या प्रकारचे उतारे 25 मार्कासाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. परंतु उतारे लिहित असताना किंवा उतार्याचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला अ, काही स्वरूपामध्ये व्याकरणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे व्याकरणाचे सुद्धा उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. म्हणून व्याकरण देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी बराचसा प्रतिसाद या ॲपला दिलेला आहे. असंख्य विद्यार्थी आज हे ॲप पाहून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे अशी आम्हाला खात्री आहे. मागच्या वेळेस सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये या ॲपमधून मार्गदर्शन घेऊन यश मिळवलेलं आहे. तसं तुम्ही सुद्धा या ॲपमधून परिपूर्ण तयारी करून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेताल याची आम्हाला खात्री आहे. आता आपल्याला व्याकरण बघायचं आहे आणि आजचा टॉपिक आहे व्याकरणाचा सगळ्यात महत्वाचा, शब्दांच्या जातीमधली पहिली जात. शब्दांच्या जाती तुम्हाला सगळ्यांना माहित असते की व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही भाग आहे तर तो शब्दांच्या जाती. जर शब्दांच्या जाती आपल्याला आल्या नाही तर व्याकरणाचं आपल्याला काही एक येणार नाही आणि भाषेचं सुद्धा आपल्याला एवढंसं ज्ञान होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्याकरणामध्ये 8 शब्दांच्या जाती असतात. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा प्रकारच्या 8 जातीचा समावेश होतो. आणि त्याच्यापैकी पहिली जी जात आहे तर ती पहिली जात आहे नाम. आता या नामाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता नाम म्हणजे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. नाम म्हणजे मराठीमध्ये त्याला नाव असं म्हणतात. आता नाव म्हणजे काय, तुम्हाला जे दिलं गेलेलं नाव आहे त्याला नाव म्हणतात. किंबहुना सगळ्या जगामध्ये जेवढ्या वस्तू आणि घटक आहेत त्यांना सगळ्यांना दिले गेलेली जी काही नावं आहेत तर त्यांना काय म्हणायचं, नाम असं म्हणायचं. नाम हा संस्कृत मधला शब्द आहे आणि नामालाच मराठीमध्ये काय म्हणतात, नाव म्हणतात. मग ज्या ज्या वस्तूला, ज्या ज्या घटकाला, ज्या ज्या याला नाव दिलेलं असेल सृष्टीमध्ये की त्याला नाव असं म्हणायचं. पुन्हा आपण वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं की सृष्टीमधली प्रत्येक घटकांचा, वस्तूच्या ओळख करून देणारा जो काही शब्द आहे त्याला नाव असं म्हणायचं. मग आता हे नाम कसं दिलं जातं, काय दिलं जातं, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. आजच्या सेशनमध्ये आपल्याला हे बघायचं की नाम व नामाचे प्रकार. नाम कशाला म्हणतात आणि नामाचे प्रकार काय म्हणतात. आता वाक्य जर आपल्याला दिलं असेल तर त्याच्यामधली नामं कुठली आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि नाम ओळखता आलंच पाहिजे, परंतु नामाचा कुठला प्रकार आहे हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ते उताराखाली आपल्याला तशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तेही प्रश्न आपले चुकू नये आणि त्यातही आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हा व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहत आहोत ना. आता आपण याच्यामध्ये नीट लक्ष देऊन पहा की पुढील सर्व अधोरेखित शब्द नीट पहा. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले जे काही शब्द आहेत ते आपण नीट बघायचे आहेत आणि ते अंडरलाईन का केलेले आहेत याचं कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एक पहिलं वाक्य आहे, गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत. फुलं असंख्य प्रकारची, असंख्य प्रजाती फुलांच्या असतात, आपण आजूबाजूला बघतो, आहे की नाही. तर त्यापैकी कुठल्या कुठले दिलेले आहेत, गुलाब दिलेला आहे आणि मोगरा ही कशाची नाव आहेत, फुलांची नाव आहे. मग ही नाम आहेत. गुलाब आणि मोगरा काय आहेत, नाम आहे. दुसरं वाक्य आहे, आंबा, चिकू ही फळांची नावे आहेत. आता ही फळं आहेत आणि ही काय आहेत, आंबा आणि चिकू त्या फळांची काय आहेत, नाव आहे. आता वास्तविक पाहता हे फूल देखील नामच आहे, फळ देखील नामच आहे, परंतु हे सामान्य नाम आहे. हे त्याच्यामधला हे देखील सामान्यच नाम आहे, हे त्याची प्रजातीचं नाव आहे. म्हणून हे नाम आहे, हे नाम आहे आणि हे पण नाव आहे. फळ म्हणजे नाम नाही अशातला भाग नाही. फळ म्हणजे सुद्धा काय, नाव आहे. आपण पाहिल्याबरोबर एखाद्या फळाकडे पाहून त्याला फळच म्हणतो की नाही, मग ते फळ सुद्धा नाव आहे. त्या नामापोटी आपल्याला त्याची ओळख निर्माण होते. मग याच्यानंतर आपण नामाची विस्तृत अशा पद्धतीची चांगली सोपी आणि सुटसुटीत अशी व्याख्या पाहणार आहोत. त्याच्यानंतर कोबी, भेंडी ही भाज्यांची नाव, भाजी सुद्धा नाम आहे. कोबी, भेंडी ही सुद्धा नाव आहे. त्याच्यानंतर गाय हे नाव आहे, बैल हे नाव आहे, ही प्राण्यांची नाव आहे. प्राणी सुद्धा काय आहे, नाव. त्याच्यानंतर चिमणी, कावळा ही पक्षी, पक्षी सुद्धा काय आहे, नाव आहे. पक्ष्यांची
ही नाव आहे. आता ही सगळी माहिती बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं असेल की बुवा नेमकं नाम म्हणजे काय आहे की नाही. नाम म्हणजे काय ही अजून काही उदाहरणं दिली की सतीश व सुनील ही मुलांची नाव आहेत. मुलं देखील नाम आहे. सतीश सुनील सुनील देखील नाम आहे. त्याच्यानंतर कुसुम व सविता ही मुलींची नाव आहे. मुली देखील नाम आहे. त्याच्यानंतर गंगा व यमुना ही नद्यांची नाव आहे. तर ही नद्यांची नावं आणि नदी सुद्धा काय आहे नाम आहे. त्याची ओळख जर करून द्यायची असेल तर गंगा यमुना ही त्या नद्यांची विशेष नाम आहे. कोणती नदी तर यमुना नदी, कोणती नदी तर गंगा नदी, असं आपण त्याला म्हणू शकतो. कोणती मुलगी तर कुसुम नावाची मुलगी, कोणती मुलगी तर सविता नावाची मुलगी, कोणता मुलगा तर सतीश नावाचा मुलगा, सुनील नावाचा मुलगा, अशी विशेष नामं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये टेबल व खुर्ची ही कशाची नाव आहे वस्तूची नाव आहे. आता टेबल आणि खुर्ची ही वस्तूची नाव आहेत, ती सामान्य नाम आहेत. कुठला टेबल काय कोणती खुर्ची असं त्याला आपण म्हणू शकत नाही. खुर्ची खुर्ची टेबल टेबल, त्याच्यामुळे ती सामान्य नाम आहे. ती आपण आपला नंतरच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर फळा खडू हे काय आहेत नाम आहेत. वस्तूची काय दिलेली आहेत नाम आहे. मग आता याच्यावरून आपल्याला नाम म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता तत्पूर्वी एक मी तुम्हाला विनंती करेल की आमची SCA अकॅडमीचं जे काही ऍप आहे त्याच्यामध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत. कुठल्या प्रकारचं तुम्हाला दंड लागणार नाही अथवा मोबाईलमध्ये कसल्याही प्रकारचं नुकसान तुमचं होणार नाही. तुम्हाला जर पाहायचं असेल आमचे तर फ्री लेक्चर ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू आहेत आणि ते डेमो लेक्चर्स तुम्हाला बघून तुम्ही ॲप डाउनलोड करून तुम्ही हा क्लास ऑनलाईन पद्धतीने जॉईन करू शकता आणि आमचं ॲप आत्ताच्या आता जॉईन करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. कारण स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ती स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला वेळेची किंमत करावीच लागेल. आपल्याला दिवसेंदिवस वाया न घालवता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. म्हणून आजच ही ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. आता आपण एवढी नामाची उदाहरणं बघितली. मग आता ह्या नामाची उदाहरणं बघितल्यानंतर मग नेमकं नाम म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आता नेमकं नाम म्हणजे काय याची इथे व्याख्या दिलेली मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की सृष्टीमध्ये किंवा आपण म्हणू की जगामध्ये जेवढ्या काही वस्तूला किंवा घटकाला नावं दिलेली आहेत किंवा त्या घटकांची आणि वस्तूंची ओळख ज्या शब्दामुळे आपल्याला होते त्याला नाम असं म्हणतात. मराठीला त्याला नाव असं म्हणतात. एवढं सोपं आहे. मग हे नाव आहे हे आपल्याला वाक्यात आलेल्या शब्दाला कोणतं नाव आहे आणि कशाचं नाव आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर मग हे इथं व्याख्या अशी दिलेली आहे की पुन्हा एकदा याच्या व्यतिरिक्त व्याख्या जर सांगायची झाली किंवा वास्तविक आणि काल्पनिक सृष्टीतील मनोगम्य किंवा इंद्रियगम्य असणाऱ्या वस्तू ज्या नावाने बोधित होतात त्याला नाम असं म्हणतात. असं एक एका उच्च दर्जाची व्याख्या तेवढी काही ध्यानात ठेवण्याची तुम्हाला अपेक्षा हे नाही. ती वरच्या लेवलची व्याख्या आहे. परंतु आपण साधी आणि सोपी व्याख्या सांगू. नाम म्हणजे काय जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव ठेवलेले असते त्याला काय म्हणायचं नाम असं म्हणायचं. जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि जेवढ्या वस्तू अशा आहेत ते काही दिसणाऱ्या आहेत काही न दिसणाऱ्या आहेत काही जाणवतात आणि काही जाणवत पण नाही परंतु तरीही त्याला नाव दे. उदाहरणार्थ भूत. आता भूत कोणी पाहिलं कोणीच पाहिलं नाही. आपण कोणी पाहिलं नाही परंतु त्याला नाव दिलेलं आहे भूत. ते आपण पाहिलं नाही आपल्याला जाणवलं पण नाही. म्हणून न दिसणाऱ्या किंवा न जाणणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याला जेवढे काही नावं दिलेली त्याला नाव असं म्हणायचं. आपल्याला एवढं सोपं भाषेमध्ये नामाची व्याख्या करता येईल. त्याच्यामध्ये माणसे वस्तू पदार्थ म्हणजे माणसाला दिले गेलेलं नाव नामच आहे. त्याच्यानंतर वस्तूला दिले गेलेलं नाव नामच आहे. पदार्थाला दिले गेलेलं नाव आहे नाही. माणसाला नाव दिलेलं असतं किंवा महेश श्रीपती गणपती काय काय असेल ते अशी नावं दिलेली असतात. मुलींना पण नाव दिलेली असतात. चंद्रभागा मोनाली मोनाली वगैरे जे काही नावं दिलेली असतात तर ती कोणाला दिलेली असतात माणसांना दिलेली असतात. आणि वस्तूला दिलेली नाव टेबल खुर्ची अनेक मोबाईल वगैरे जे काही नाव दिलेली असतात तर ती वस्तूला दिलेली. पदार्थाला नाव दिलेली जिलेबी गुलाबजामुन अमुक तमुक साखर गहू वगैरे जे काही पदार्थ आहेत त्याला पदार्थाला नावं दिलेली आहेत. तर ती पदार्थाची नावं प्राण्याची नावं गाय म्हैस बैल कोल्हा वाघ सिंह हत्ती वगैरे जे काही नाव दिलेली ती प्राण्यांची नावं.
त्यानंतर पक्षी, जे काही सगळ्या पक्ष्यांना नावं दिलेली ती नावं, त्यानंतर त्यांचे गुणाला नाव दिलेलं आहे किंवा हुशार, त्याच्यानंतर म्हातारपण, त्याच्यानंतर तरुणपण, त्याच्यानंतर औदार्य, शौर्य, त्याच्यानंतर अशी अनेक दांडगाई, पाटीलकी, या अशा पद्धतीने जी काही नावं दिलेली असतात, ती कशाला दिलेली असतात? त्या वस्तूच्या गुणधर्माला दिली गेलेली नावं असतात. मग त्या गुणधर्माला दिले गेलेल्या नावाला सुद्धा काय म्हणतात? नाम असं म्हणतात. मग आता माणसं, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी आणि त्याचे गुण आणि काल्पनिक वस्तू, की ज्या की आपल्याला दिसत नाहीत आणि काही जाणवतात, काही न जाणवणाऱ्या वस्तू असतात. त्यांना जी नावं दिलेली आहेत त्याला नाम असं म्हणतात. एवढं सोपं आणि सुटसुटीत नामाची व्याख्या आहे. आणि थोडक्यात म्हणजे नाम म्हणजे मराठीत नाव, की ज्या नावाने वस्तू आपण ओळखतो त्याला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. ऐकणे सोपं. आता ही नामं किती प्रकारची असतात? ही नामं मराठीमध्ये 3 प्रकारची असतात. एक विशेष नाम, सामान्य नाम आणि त्याच्यानंतर तिसरं जे नाव आहे भाववाचक नाम. अशा पद्धतीची 3 नावं आहेत. इंग्रजी व्याकरणामध्ये मात्र 5 प्रकार त्याचे पाडले. परंतु आपल्या मराठीमध्ये त्याचे जे 2 उपप्रकार आहेत ते फक्त सामान्य नाम आहेत. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. हे कशाचं उपप्रकार आहेत? सामान्य नामाचे. ते आपण डिटेलमध्ये बघूया. आता त्याच्यामध्ये आपण पुढचा भाग बघूया, की हे काय नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, की सामान्य नाम, त्याच्यानंतर विशेष नाम, त्याच्यानंतर भाववाचक नाम. असे 3 प्रकार मराठीमध्ये आहेत. आपल्याला प्रश्न येऊ शकतो, की खालीलपैकी दिलेल्या वाक्यामध्ये भाववाचक नाम कोणतं? त्याच्यानंतर दिलेल्या याच्या वाक्यामध्ये विशेष नाम कोणतं? आणि त्याच्यानंतर सामान्य नाम कोणतं? मग आता आपल्याला हे पाहायचं पहिल्यांदा, की सामान्य नाम म्हणजे काय? तर सामान्य नाम म्हणजे काय? की पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. सामान्य नाम, की समीर हा मुलगा आहे. समीर हा हुशार मुलगा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुलगा हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो. मुलगा म्हणजे कोणताही मुलगा, ऐक नाही, ती एक जात आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम असं म्हणायचं. की कोणता मुलगा आहे? हे जे नाम दिलं आहे समीर, तर हे समीर मात्र विशेष नाम आहे. कारण हा पर्टिक्युलर एका मुलाची ओळख त्या नामाने करून दिली जाते आणि म्हणून त्याला विशेष नाम असं म्हणायचं. मुलगा हे सामान्य नाम आहे. मुलगा म्हणजे मुलगा, त्या जातीतल्या सगळ्याच मुलाला काय म्हणतो आपण? मुलगा असं म्हणतो. आणि एखाद्या मुलाचं नाव जर आपण घेतलं तर त्या मुलाची ओळख निर्माण करून देणारा जो शब्द असतो, म्हणून याला काय म्हणायचं? विशेष नाम असं म्हणायचं. आता याचे जे काही आपल्याला आता जरी नाही कळालं तरी याची प्रश्न आपण बऱ्याच अंशी जर सोडवले तर मग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. फक्त आपल्याला आजच्या सेशनमध्ये एकच शिकायचं आहे, नाम म्हणजे काय आणि नामाची मुख्य प्रकार कोणकोणती आहेत. तर नामाचे मुख्य प्रकार आहेत सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता सामान्य नाम म्हणजे मुलगा, समीर हे त्याचं विशेष नाम आहे आणि तो एकाच जातीतला असल्यामुळे मुलगा हे सामान्य नाम आहे. आता गंगा ही पवित्र नदी आहे. आता ही नदीचं अंडरलाईन केलेलं आहे. नदी 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 म्हटलं तर असंख्य नद्यांचं ते नाव आहे, नदी. परंतु पर्टिक्युलर जर एका नदीला एखादं नाव दिलेलं असेल, की जे हे गंगा, तर ते काय आहे? विशेष नाम आहे. आणि ही नदी, कारण नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो म्हणून ते काय? सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे. शहर शहर जर म्हटलं तर एकच शहर आहे का? असंख्य शहर आहेत. परंतु त्या शहर ह्या शब्द त्या जातीच्या सगळ्या शहराला लागू पडतो म्हणून शहर हे सामान्य नाम आहे. आणि त्याच्यापैकी शहराला जर नाव दिलेलं असलं ओळख निर्माण करून घेण्याचा, तर मुंबई, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर पुणे, हे जे काही नामं आहेत ते विशेष नाम आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला एक सांगता येईल की सामान्य नामाची व्याख्या काय? एका जातीतील सर्व व्यक्ती, वस्तू, स्थळे किंवा पदार्थ यांना सामान्य नाम म्हणतात. एकाच जातीमधल्या जे काही वस्तू आहेत, स्थळं आहेत आणि पदार्थ आहेत, तर त्याला नाव. खुर्ची सामान्य नाम. मग किती खुर्ची आहेत त्याला पर्टिक्युलर नाव दिलेलं का? खुर्ची. कुठलीही खुर्ची आणली तर आपण त्याला खुर्चीच म्हणतो म्हणून ते सामान्य नाम आहे. आणि मग सगळ्या जगातल्या व्यक्ती, माणूस
सामान्य नाम आहे. कोणता माणूस असं जर म्हटलं त्याला जर नाव दिलेलं असलं तर मग मात्र विशेष. पण माणूस म्हटलं तर सामान्य नाम आहे. ही झाली सामान्य नामाची व्याख्या. आणि या सामान्य नामामध्ये दोन उपप्रकार पडतात. ही विशेष नाम आणि भाववाचक सोडून द्या. सामान्य नामामध्ये एक दोन प्रकार कोणते पडतात? पहिला प्रकार उपप्रकार पडतो तो म्हणजे पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे कुठल्याही वस्तूचा एक दोन तीन या अंकाने मोजता न येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू या पदार्थामध्ये समावेशित केलेल्या असतात. आता उदाहरणार्थ गहू आहे, तांदूळ आहे, त्याच्यानंतर साखर आहे, हे जे काही वस्तू आहेत तर त्या एक दोन तीन याने मोजता येत नाही, तर त्या किलोवर दुसऱ्या परिमाणाने मोजले जातात. म्हणून त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणतात. मग गहू, तांदूळ, त्याच्यानंतर ज्वारी, मटकी वगैरे जे काही तेल हे ते जे काही वस्तू एक दोन तीन याने मोजता येणार नाहीत अशा वस्तूला पदार्थवाचक नाम असं म्हणायचं. हे आपण सामान्य नामाचे उपप्रकार बघत आहोत. कोणत्या नामाचे? सामान्य नामाचे उपप्रकार. एक प्रकारच्या जातीला दिलेलं ते नाव आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो समूहवाचक नाम आहे. समूहवाचक नाम. तर ते समूहवाचक म्हणजे काय? एखाद्या ग्रुपला दिले गेलेलं नाव आहे. उदाहरणार्थ फळांना फुलांचा गुच्छ, त्याच्यानंतर तुमचा वर्ग, वर्गामध्ये अनेक मुलं असतात तो समूह आहे. त्याच्यानंतर बटालियन, सैनिकाचा हे आहे, हरणांचा कळप आहे की नाही? तर ही अशा पद्धतीने दिली गेलेली जी समूहाला दिली गेलेली जी काही नाव आहे तर ते काय आहे? त्याला समूहवाचक नाम असं म्हणतात. हे सामान्य नामाचे उपप्रकार आहे. आता हे सामान्य नाम तुम्हाला कळालं असेल, जरी समजा कळालं नसेल एखाद्याला तरी परंतु घाबरून जायचं काही कारण नाही. आपण ज्यावेळेस प्रश्न उत्तर त्यावर आधारित पाहूयात त्यावेळेस मात्र तुम्हाला योग्यरित्या क्लासिफिकेशन म्हणजे वर्गवारी त्याच्यामध्ये तुम्ही 100% करणार. आणि मी हमी देतो तुम्ही 100% हे जर आपले लेक्चर केले तर तुम्ही 100% मराठीला आणि इतर विषयाला देखील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार. ही यशाची खात्री अगदी प्रामाणिकपणाने आम्ही तुम्हाला देतो. मात्र आम्ही सांगतो ते आणि तुम्ही ऍप डाउनलोड करून तुम्ही हा क्लास जॉईन केला तर तुमचा 100% अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत. आता त्याच्यानंतर जे काही विशेष नाम आहे तर विशेष नाम देखील मी तुम्हाला सांगितलं की सामान्य नामामध्ये एखाद्या घटकाची विशेष ओळख करून घेण्यासाठी जे नाम दिलं जातं त्याला विशेष नाम असं म्हणायचं. उदाहरणार्थ हा समीर आहे, गंगा आहे, मुंबई आहे, तर हे काय आहे? विशेष नाम आहे की नाही? विशेष नाम. एखाद्या शहराला दिले गेलेलं नाव विशेष नाम आहे. एखाद्या मुलीला दिले गेलेलं नाव विशेष नाम आहे. एखाद्या पर्वताला दिले गेलेलं नाव विशेष आहे. पर्वत म्हणलं तर सामान्य नाही, पण त्या पर्वताला जर नाव दिलेलं असेल तर ते मात्र विशेष नाम आहे, हे आपल्याला लक्षात आलं. आणि वस्तूच्या गुणधर्माला दिले गेलेलं जे नाव आहे त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. आहे की नाही? तर वस्तूचा गुणधर्म काय? की तो हुशार आहे. त्याच्यानंतर बालपण आहे, त्या स्थितीला नाव दिलं गेलेलं आहे. तो काय? तो उदार आहे, तर त्याला काय? ते विशेषण झालं. परंतु उदाराचं औदार्य, त्याच्यानंतर बावळटपणा, त्याच्यानंतर पाटीलकी, त्याच्यानंतर हुशारकी वगैरे वगैरे जे काही उदाहरणं आहेत तर ते आपण नेक्स्ट पिरियडला बघूयात. आपण जे काही प्रश्न उत्तर आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळ्यात लक्षात घ्यायचं. आजच्या सेशनमध्ये फक्त आपण अगदी तेवढंच लक्षात ठेवायचं की नाम म्हणजे काय? सृष्टीतला प्रत्येक घटकाची ओळख करून देणारा जे काही शब्द आहे आणि त्याच वस्तूला दिले गेलेलं घटकाला दिले गेलेलं नाव आहे त्याला नाम असं म्हणतात. एवढं साधं सोपं आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये माणसाला त्याच्यानंतर ठिकाणाला, पदार्थाला, काल्पनिक वस्तूला प्राण्यांना दिले गेलेल्या नावाला नाम असं म्हणतात. एवढं सोपं आहे. आणि नामाचे किती प्रकार पडतात? मुख्य सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. याच्या देखील व्याख्या आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेल्या आहेत. याचा सराव ज्यावेळेस आपल्याला करायचा आहे त्यावेळेस मात्र निश्चित तुम्हाला यावर आधारित प्रश्न सोडवता येतील. आणि म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतो की हे ॲप ताबडतोब तुम्ही डाउनलोड करा. मित्रांना पण सांगा, सगळ्यांना सांगा की या ॲपमधून अभ्यास केल्यानंतर 100% आम्ही यशाची खात्री देतो. मात्र आम्ही सांगतो त्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. आणि वर्षभर नियमितरित्या अभ्यास जर केला तर तुमचा प्रवेश नवोदय विद्यालयामध्ये निश्चित आहे.
आणि म्हणून पुन्हाच एकदा आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरू करा. भरपूर विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड करून सगळे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत. त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हे सगळेच विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. आपणही घ्या, आपल्या मित्रांनाही सांगा. धन्यवाद. यानंतरच्या सेशनमध्ये आपण याच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे.